नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 6वे सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण मध्य प्रमाण विचलन पद्धती या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. मध्य या पद्धतीचा वापर करून कसा काढायचा हे बघणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण मध्य काढण्याची सरळ पद्धत आणि गृहीत मध्य पद्धत अभ्यासलेली आहे. अधिक सुलभतेने मध्य काढण्याची आणखी एक पद्धत मध्य प्रमाण विचलन पद्धतीच्या उदाहरणामधून आपण आता अभ्यासणार आहोत. प्रथम यामध्ये काय आहे तर ए हा गृहीत मध्य वजा करून डी आयचा स्तंभ तयार करायचा. त्यानंतर सर्व डी आयचा मसावी जी हा सहज मिळत असेल तर यू आय बरोबर डी आय चे जी याचा स्तंभ तयार करू. सर्व यू आय या संख्यांचा मध्य यू बार हा काढू आणि कॅपिटल एक्स बार बरोबर ए अधिक यू बार जी या सूत्राने मध्य काढू. आता त्यावर आधारित एक उदाहरण बघूयात. आता आपण 100 कुटुंबांनी आरोग्य विम्यासाठी गुंतवलेली वार्षिक रक्कम वारंवारता सारणीत दिलेली आहे. मध्य प्रमाण विचलन पद्धतीने कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा मध्य काढा. आता इथे ही तक्ता बघा काय दिलं आपल्याला या सारणीमध्ये. प्रत्येक कुटुंबाची विम्याची रक्कम रुपयामध्ये म्हणजे 800 ते 1200, 1200 ते 1600 असे 2800 ते 3200 अशी दिलेली आहे. आणि प्रत्येकी किती कुटुंबांनी दिलेली आहे ते पण इथे खालच्या बाजूला त्यांनी कुटुंबांची संख्या आपल्याला दिलेली आहे. मग आता याच्यामधला जो ए आहे तो काय म्हणायचा 2200 मानायचा, म्हणजे 2000 ते 2400 याचा मध्य काय येतो 2200. आणि सर्व डी आय बरोबर जी बरोबर 400 आहे. आता आपण आत्ता जो तक्ता बघितला त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण इथे फक्त उभ्या तक्त्यात सर्व लिहून घेतली आहे. वर्ग विम्याची रक्कम इथे, वर्ग मध्य इथे, त्यानंतर डी आयची किंमत इथे, यू आयची किंमत इथे, वारंवारता कुटुंबांची संख्या म्हणजे एफ आय एन, समेशन ऑफ एफ आय म्हणजे एन असतं ते 100 इथे लिहिलं. आणि एफ आय यू आयचा गुणाकार जो आहे समेशन ते इथे लिहिलेलं आहे. आता ही जी सारणी आपण वरती बघितली तर त्यात ही कशा पद्धतीने तिची आखणी केलेली आहे तर सारणीच्या पहिल्या स्तंभात विम्याच्या गुंतवणुकीचे वर्ग लिहिले ते आत्ताच आपण बघितले. दुसऱ्या स्तंभात एक्स आय लिहिला, तिसऱ्या स्तंभात डी आय बरोबर एक्स आय वजा ए यांच्या किमती लिहिल्या. डी आय या सर्व किमतींचा मसावी 400 आहे म्हणून तो लिहून घेतला, म्हणून जी बरोबर 400 घेतला. आणि चौथ्या स्तंभात यू आय बरोबर डी आयचे जी आय बरोबर डी आयचे 400 या किमती लिहिली. पाचव्या स्तंभात प्रत्येक वर्गाची वारंवारता म्हणजे कुटुंबांची संख्या लिहिली. 6व्या स्तंभात एफ आय यू आयचा गुणाकार केला प्रत्येक वर्गासाठीचा आणि यू आयचा मध्य या खालील सूत्राने आता आपल्याला काढायचा आहे तो आपण इथे काढून घेऊयात. हे बघा आता हा यू बार बरोबर समेशन एफ आय यू आय छेद समेशन एफ आय बरोबरमध्ये ह्या किमती ठेवल्या. एक्स बार ए अधिक यू बार जी ह्या सूत्रामध्ये पण ह्या सगळ्या किमती ठेवून आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे 2140. म्हणजेच कुटुंबाच्या विम्याच्या वार्षिक गुंतवणुकीचा मध्य 2140 रुपये आहे. आणि सरळ पद्धतीने गृहीत मध्य पद्धतीने वरील उदाहरण तुम्हाला सोडवून बघायचं आहे. हेच उत्तर येतं का बघा. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण अभ्यासलं. पुस्तकातलं हे सोडवलेलं उदाहरण आता आपण अभ्यासूयात. उदाहरणार्थ एका शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधींची वारंवारता दिलेली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधींचा मध्य काढा. मग आता निधी आणि विद्यार्थी यांची ह्या तक्त्यामध्ये माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे की निधी किती आहे 0 ते 500 रुपये, 500 ते 1000 रुपये, असे 2500 ते 3000 रुपये. मग विद्यार्थी किती आहेत त्याप्रमाणे त्यांची पण संख्या आपल्याला इथे दिलेली आहे. मग आता लगतच्या वर्गात खूप कमी प्राप्तांक असेल तर त्यांचा मिळून एक वर्ग करणे सोयीचे असते. या उदाहरणात 0 ते 500, 500 ते 1000 यांचा एक वर्ग आणि 2000 ते 2500 आणि 2500 ते 3000 यांचा एक वर्ग केलेला आहे. कारण इथे 1 आणि 1 आहे म्हणून हे एकत्र केले. आणि इथे हे आणि हे म्हणून हे एकत्र केले. अशा प्रकारे 2 अधिक 4 येतात 6 आणि 1 अधिक 1 येतात 2. याप्रमाणे ही दुसऱ्या पद्धतीने हा तक्ता तयार करून घेतला. ही जी वरच्या तक्त्यातली माहिती आहे ती आपण काय केली इथे उभ्या सारणीत मांडून घेतलेली आहे. ए बरोबर 1250 आणि सर्व डी आय अभ्यासून जी बरोबर 250 घेतला आपण. मग आता वर्गनिधी एका तक्त्यात, वर्गमध्ये एका तक्त्यात
डी आय एका तक्त्यात, यू बरोबर डी आयचे जी एका तक्त्यात, वारंवारता आणि ह्यांचा गुणाकार एफ आय यू आयचा इथे. मग आता ह्या सगळ्या किमती मिळाल्यावर आपण त्या सूत्रात मांडल्या. उत्तर आलं 0.56. मग यू बार जी आपल्याला काय मिळतो 0.56 गुणिले 250 बरोबर 140. म्हणून एक्स बार बरोबर मध्ये ह्या किमती ठेवल्या, उत्तर येतं 1390. म्हणजेच जमा केलेल्या निधींचा मध्य 1390 रुपये आहे. आता हे त्यांनी खाली इथे कृती सांगितली की हेच उदाहरण सरळ पद्धतीने सोडवा, गृहीत पद्धतीने सोडवा आणि ए बरोबर 1750 घेऊन वरील पद्धतीनेच उदाहरण सोडवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सराव संच 6.1 मधील उदाहरणे बघा.